कॉन्फिडन्स देतोय वकिलांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसात कोणी कोणी ठीक आहे ना, ठीक आहे ना, देऊ द्या ना, द्या ना, मग द्या. पण हा विषय कोर्टात चाललेला आहे, द्या ना कोर्टात काय ते ठीक आहे. संजय गावडकर उद्या कुठल्या पक्षनेत्यांना विचारता प्रश्न नाही, त्यांना खास धन्यवाद देतो, कारण आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत. त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये. दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल. कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना मी सांगू इच्छितो. वो बकवास है, वो बकवास है, उसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता. यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला, एका वाक्यात उत्तर विचारण्यात आलं, शरद पवार आणि तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे असं विचारण्यात आलं. त्यावर ते असं म्हणाले की भरवसा नाही. ते गाणं होतं ना, कुठलं गाणं होतं ते? जरा जोरात बोला ना. माझ्यापेक्षा माझ्यावर भरोसा नाही का असं गाणं होतं ते? सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का असं विचारत आहे ना. म्हणून नाही, ते गाणं जे होतं, मला वाटतं त्या गायिकेचा सत्कार सुद्धा तेव्हा देवेंद्र मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता. सोनू, मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय म्हणून तुम्ही हा दुसरा घरोबा केलाय काय? वो बकवास लोगों को मैं जवाब नहीं देता. मी त्याचंही स्वागत करतो त्यांच्या वक्तव्याचं. जर देवेंद्रजी असं म्हणाले असतील की नेत्यांनी भडकाऊ भाषण करू नये तर त्यांच्याकडे जे आगलावे लोक घेतलेत त्यांनी, दुर्दैवाने काय होतंय की विरोधी पक्ष संपवला, ज्या विषाचा त्यांनी उपयोग करायचा प्रयत्न केला तेच विष आता भाजपला मारतंय. परिवार से आते हैं. चला ठीक आहे, चला धन्यवाद. तर तुला माझ्यावर भरोसा नाही का असा फडणवीसांनाच विचारा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. भरोसा नाही आणि म्हणून दुसरा घरोबा केला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. दिशा साली यांच्या विषयामध्ये काही तथ्य नाही, दूरपर्यंत काही संबंध नाही. खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर अधिवेशन सुरू आहे म्हणून जाणून बुजून हा मुद्दा काढला जातो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.